या ठिकाणी आयडियल 11चा कर्णधार यांनी नोंद घ्यायची. आपला 12वा जो खेळाडू आहे ना तो पॅव्हलियनमध्ये पाठवायचा आहे. आयोजकाकडून तुम्हाला विनंती असेल 12वा खेळाडू आपला या ठिकाणी असणे गरजेचे आहे. आयडियल 11 तर आपण पाहतो दिवसभरात इथे या ठिकाणी आपल्याला ज्या लोकांचं सहकार्य लाभलंय या ठिकाणी स्कोरबुकचं काम पाहतो. आपला सहकारी मित्र ऋषी धनावडे आणि त्याचा सहकारी प्रथमेश साळुंके या ठिकाणी बसलेला दिसतोय. तसे डिजिटल स्कोर कार्ड जे आपण लाईव्ह टी व्हीवरती बघतोय यूट्यूबच्या माध्यमातून ते मात्र त्याचे हँडल करतायत ते मात्र आपले सहकारी मित्र वियांग वराडकर. नवीन लोक आपल्याला आपल्या समोर येत आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्र भारतभरचे पॅकर्स कृष्णा मिश्रा यांचं पण या ठिकाणी आगमन होते. आमच्या आयोजकाकडून त्यांचे हार्दिक स्वागत असेल. थोड्याच वेळात त्यांचा सन्मान पण केला जाईल या ठिकाणी. तर चला लवकर सामना चालू करा. दोन्ही पंचांना विनंती असेल. चला कर्णधार पंकज क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी बराचसा उशीर झालेला आहे सकाळपासून आपण पाहतोय. अजून बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे या दिवसात. आजच सेमीफायनल फायनल पण खेळवण्यात येणार आहे. चला मच्छाबाई पटापट बाहेर जा. चला सामन्याला सुरू होते. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. सामन्याला सुरू होते. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन मात्र तयार आहे तो गोलंदाज मोरा 11च्या मार्फत अर्जुन बेदी. समोर असले फलंदाज विक्रांत पाटील. पहिला चेंडू खोलमध्ये चेंडू चांगल्या प्रकारे टडून काढला. चेंडू जातो लॉंग बॉलच्या दिशेने. झेल बाद. पहिला धक्का पहिल्या चेंडूवरती. एक चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती अर्जुन बेदी यांची. मोठा झटका मात्र बसतोय तो आयडियल 11 संघाला. पहिला चेंडूवरती श्री गणेश मात्र करून देतो आपल्या मोरे 11 संघाला. तो मात्र अर्जुन बेदी या ठिकाणी चांगली सुरुवात म्हणावं लागेल ती मोरे 11च्या बाजूने. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारताना आणि क्षेत्ररक्षण घेऊन तेवढं साजेसं कामगिरी मात्र करतोय तो मात्र अर्जुन बेदी आपल्या संघासाठी. विक्रांत पाटील सारखा हार्ड हिटर पहिल्या चेंडूवरती कोणतंही खातं न करता मात्र तंबूत परततोय. आता मात्र पायचा त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज सुनील येवले. या वर्षीचं केपीएल पूर्णपणे त्याच्यासाठी खराब ठरतंय. तर पाहायचंय या आधीच्या तिन्ही मॅच मध्ये सलामीवीर म्हणून आलेला हा सुनील येवले आता मात्र दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीमध्ये येतोय. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या आयडियल 11 संघासाठी. मोठी अपेक्षा असेल ती सुनील येवले यांच्याकडून. एक मोठा फलंदाज आहे रायगडमध्ये ज्याचं नाव आहे सुनील येवले. तो मात्र आता वन डाऊनच्या स्वरूपात येतोय बॅटिंग करायला. स्ट्राईक घेईल. समोर असेल गोलंदाज तो मात्र अर्जुन बेदी. पुढचा चेंडू घेऊन सुनील याला हलक्या पद्धतीने खेळून काढलेला हा फटका कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता संतोष पोळेकर यांनी. आणि मात्र एक संधी मात्र हुकतोय तो या ठिकाणी संतोष. आणि जीवदान मात्र मिळतो तो सुनील याला. नक्कीच या ठिकाणी झेल घेतला असता सलग चौथ्या वेळा झिरोवर बाद झाला असा सुनील येवले. या वर्षी IPL आहे ते त्यासाठी खूप खराब ठरलेले आहे. या ठिकाणी 2 धाव मात्र धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज संघाचं. आणि वैयक्तिक खातं मात्र खोलतं सुनील. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल. नक्कीच हा जर फलंदाज टिकला तर षटकार चौकारांची आतषबाजी करेल आपल्या संघासाठी. यामध्ये काही ते मात्र शंका नाही. मोठं नाव आहे कामोड नगरीमध्ये तसेच रायगडमध्ये. तोच हा खेळाडू खेळताना आपल्याला दिसतोय तो सुनील येवले. तर पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेट मारा करेल अर्जुन बेदी. समोर असलेला फलंदाज सुनील येवल्याला जोरदार फटका मारला लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी एक धाव तर नक्की धावून मिळणार. त्या ठिकाणी चांगले प्रयत्न होते रोहन पाटील यांचे. चेंडू मात्र जातोय हातातून निष्ठून सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावने संघ मात्र पोहोचतोय तो 6 धाव संख्येवरती. एक गडी बाद 6 धाव संख्याची आहे ती मात्र आयडियल 11 संघाची.
पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात मात्र केली होती ती बेदी आणि त्यानंतर मात्र आलेला हा सुनील येवले पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर चौकार मारून एक चांगली स्थितीमध्ये नेताना आपल्या संघाला आत्ता मात्र कवच्या डोक्यावरून चेंडू मात्र जातोय 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस 4 रन्स सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारण्यामध्ये यशस्वी होतो मात्र सुनील येवले अशा प्रकारचीच फलंदाजी करावी लागेल सुनीलला आपल्या संघासाठी आणि दाखवून द्यावं लागेल की माझं नाव या रायगडमध्ये का फेमस आहे. संघाची धावसंख्या दुहेरी धावसंख्येत पराभव करताना संघाची धावसंख्या मात्र होती ते 10 एक गडी बाद 10 मोठा गडी बाद झालाय तो विक्रम पाटील यांच्या स्वरूपात. आता पूर्णपणे जबाबदारी असेल तर सुबोध गोवारी आणि सुनील येवले यांच्यावरती. जोरदार फटका मारला आपलं पुल शॉट चेंडू मात्र 1 बाउंस 4 धावा. संघाची धावसंख्या होती 14 एक गडी बाद 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या चेंडूवरती एक गडी मात्र बाद केला होता अर्जुन बेदी यांनी त्यानंतर मात्र आलेला सुनील यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला पोहोचवलं 14 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल सुनील यांची. या आधीच्या तिन्ही सामन्यामध्ये कोणतीही कामगिरी करू न शकलेला सुनील आता मात्र आग ओकतोय आपल्या संघासाठी. पूर्णपणे खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरताना दिसतो तो सुनील येवले ना. अशा प्रकारचीच फटकेबाजी करावी लागेल सुनीलला. आतापर्यंत 5 चेंडू खेळले तर सुनील आणि 5 चेंडू मध्ये 14 धावा कुठून काढल्या आहेत आपल्या संघासाठी. चला लवकरात लवकर जरा सामना चालू करा. बराचसा उशीर झाला आपण सकाळपासून पाहतोय खूप धीम्या गतीने हा मॅचेस चालू आहे. अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आता मात्र प्रथमतः स्ट्राईकला येईल तर सुबोध गोवारी एक हार्ड हिटर म्हणून ज्याचं नाव आहे. वारंवार आपण पाहतो जन हनुमान क्रिकेट संघामधून खेळताना हा खेळाडू आक्रमक पवित्रा घेतो नेहमीच आणि त्याची शैलीच आहे आक्रमक भूमिकेमध्ये आणि त्याच पवित्रामध्ये तो नेहमी खेळताना दिसतोय. तोच हा फलंदाज सुबोध गोवारी प्रथमतः स्ट्राईकला येताना गोलंदाज मात्र येतो वैयक्तिक पहिल्या आणि दुसऱ्या संघाचं दुसरं षटक घेऊन तो मात्र अंबादास शिंदे एक लेग कटर असा गोलंदाज त्याचं नाव आहे कामोट्यामध्ये. जोरदार फटका मारला मी याआधीच बोललेलो एक हार्ड हिटर फलंदाज सुबोध गोवारी आणि त्याच्या पट्ट्यामध्ये बॉल आला आणि बॉलला मात्र भिरकवून दिला सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक खणखणीत येणारा हा षटकार सुबोध गोवारी यांच्या बॅटमधून. या 6 धावेने मात्र संघ पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात आतापर्यंत आयडियल 11 या संघामार्फत. चांगली फटकेबाजी होती दोन्ही बाजूने. एका बाजूने सुनील येवले तर दुसऱ्या बाजूने मात्र आता आक्रमण घेतलंय ते मात्र सुबोध गोवारी यांनी. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल तर कुठेतरी 60च्या वरती स्कोअर जाऊन पोहोचेल आणि त्यानंतर मात्र तेवढा स्कोअर रोखणे सोपं जाईल ते मात्र आयडियल 11 संघाला. कारण आपण गोलंदाजी पाहतो तो आयडियल 11ची एकदम भक्कम गोलंदाजी पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा तयार असेल तर सुबोध गोवारी समोर असलेला गोलंदाज तो मात्र अंबादासचा पुढचा चेंडू थोडासा दबाव असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर जोरदार फटका मारलाय. आता मात्र गॅप छडून काढलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका सुबोध गोवारीच्या बॅटमधून निघतोय आणि या चौकारानंतर सांगायची धावसंख्या होती ती 24. चांगली फटकेबाजी अतिशय गोलंदाजावर तुटून पडतात दोन्ही फलंदाज. एका बाजूने सुनील तर दुसऱ्या बाजूने सुबोध. षटकात चौकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. पहिल्या षटकापासून संघ मात्र पोहोचतो 24 या धावसंख्येवरती. एक गडी मात्र बाद झालाय तो विक्रांत पाटील यांच्या स्वरूपात. खुशी खुशी चला मच्छा भाऊ लवकर लवकर बॉल पुरवायचे आहेत.
यानंतरचा होणारा सामना खुशी इलेव्हन टायगर फोर्स वर्सेस शिवांश ट्रान्सफोर्स यानंतरचा होणारा सामना असेल. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अंबादास तयार. समोर असलेला धडाकेबाज फलंदाज सुबोध गोवार यांना चांगला चेंडू, निर्धार चेंडू, चांगल्या टप्प्यावरचा चेंडू होता तो अंबादासचा. चेंडू मात्र काही समजलं नाही तर सुबोध यांना कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय तर सुबोध यांचा चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर पंकज घाडगे यांच्या हातामध्ये. चांगला कमबॅक म्हणावा लागेल तो अंबादास यांच्या मार्फत. आता मात्र खोलवर पद्धत चेंडू होता. पुन्हा एकदा बीट होतोय तो मात्र सुबोध. वारंवार 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र अंबादास. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक म्हणावा लागेल आपल्या संघासाठी, मोरेल इलेव्हनसाठी तो मात्र अंबादास यांचा. ज्या गोलंदाजांनी आधी षटकार चौकार खाल्ला होता त्याच गोलंदाज आता 2 चेंडू सलग निर्धाव काढले. तिसरा चेंडू पण निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. कुठेतरी सूर गवसताना दिसतो अंबादास याला. लय सापडते आपल्या गोलंदाजीसाठी ती मात्र अंबादास याला. पूर्णपणे जखडून ठेवले ते सुबोध याला जागेवरती. पुढे सरजावून खेळण्याचा प्रयत्न, पॅडला अडतोय चेंडू. त्या ठिकाणी एक धाव तो मात्र धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल सुबोध याला. एका धावेने धाव फलक हलतंय. धावसंख्या मात्र होते ते 25. एक गडी बाद 25. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 25 धावसंख्या. आयडियल इलेव्हन कामोटे प्रथम फलंदाजी करताना एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते आयडियल इलेव्हनच्या बाजूने. धमाकेदार फलंदाजी. सुनील येवले ज्यापासून लगआउटमध्ये आला त्यापासूनच फटकेबाजी करण्यासाठी सुरुवात केली आणि त्याला तेवढी साथ मात्र दिली ते सुबोध गोवार यांनी. चांगली फलंदाजी दोन्ही बाजूने पाहायला मिळते. तर पाहायचं 2 षटकं संपले. 12 चेंडूचा खेळ संपलाय. आता येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये पाहायचंय जास्तीत जास्त किती धावा जमवत आहेत त्या आयडियल इलेव्हन संघाचे खेळाडू. तो वैयक्तिक पहिल्यांदा संघाचे तिसऱ्या षटक घेऊन येत आहेत ते मात्र विशाल शिंदे. तर दरम्यान आमचे सहकारी मित्र कामोट्याचे सुपरस्टार बिग हिटर सागर म्हात्रे यांचं आगमन होते. आयोजकांतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. तर मी विनंती करेल सागर म्हात्रे यांना व्यासपीठावर आसनास्थ व्हायचंय. थोडा वेळ तुमचा सत्कार करण्यात येईल. तर पाहायचंय विशाल शिंदे पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचं रनअप घेऊन राईट आर्म वर विकेट मारा करतील. समोर फलंदाज सुबोध याला आणि मला वाटतं या ठिकाणी जोरदार फटका मारण्याच्या नादात त्रिफळ मात्र उधळत असतात ते सुबोध गोवार यांचे. आणि पहिल्या चेंडूवर मात्र यश प्राप्त करून देतोय तो मात्र विशाल शिंदे आपल्या संघासाठी. आणि संघाला मिळतोय या ठिकाणी पंच तिसऱ्या अंपायरची मागणी करतायत. पाहायचंय फलंदाज बाद आहे तर पाहिजे तिसरं पंच या ठिकाणी यायचंय. तिसरं पंच तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते या ठिकाणी. तिसरे पंच कुठे असतील त्यांनी यायचंय या ठिकाणी. स्क्रीनवरती थ्रो बॉल साठी या ठिकाणी मागणी केली जाते पंचांकडून. नक्कीच स्क्रीनवर आपल्या पाहणी केली जाईल बॉलरची ॲक्शन. थ्रो डिलिव्हरी आहे की फेअर डिलिव्हरी नक्कीच निर्णय कळवला जाईल. मात्र या ठिकाणी मोठा धक्का मात्र बसतोय तर सुबोध गोवारी अतिशय सुरेख फलंदाजी करत होता सुबोध गोवारी आपल्या संघासाठी. मात्र तिसरं षटक घेऊन आला विशाल शिंदे आणि पहिल्या चेंडूवर मात्र त्रिफळा उध्वस्त करतोय तो सुबोध यांचा. तर आता मात्र नवी फलंदाज येतो तो रोहित जाधव. समोर असलेले गोलंदाज विशाल यांना चांगला चेंडू होता. अचूक टप्प्याचा हा चेंडू मात्र जातोय तो किपर यांच्या हातामध्ये, पंकज घाडगे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती विशाल शिंदे यांची आतापर्यंत आपल्या संघासाठी. 2 षटकांमध्ये आतापर्यंत धावसंख्या होत आहे ते 25. 2 गडी बाद झाले. तिसरे षटक मात्र आतापर्यंत चांगलं हाताळले ते मात्र विशाल शिंदे यांनी. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय. त्या ठिकाणी झेल होतं का पाहिजे. बेदी येत आहे झेल खाली. चांगला झेल म्हणावं लागेल बेदी यांच्या स्वरूपात. ना आयडियल इलेव्हन या संघाला मिळाला हा तिसरा धक्का रोहित जाधव यांच्या स्वरूपात. संघासाठी कोणतीही भरीव कामगिरी न करता तंबूमध्ये परत आहेत ते मात्र रोहित जाधव.
खूप मोठी अपेक्षा होती रोहित यांच्याकडून षटकार चौकारांची, पण तसं काही झालं नाही आणि मोठे फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये मात्र झेलबाद होतोय तो रोहित जाधव आणि तंबूचा रस्ता मात्र पकडतोय आणि संघाला मिळतो या ठिकाणी तिसरा धक्का 25 धावसंख्येवरती. धावसंख्या मात्र कायम स्थिर ती आहे 25. दोन षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती. चांगली फलंदाजी पाहायला मिळालेले सुनील येवले आणि सुबोध गोवर यांच्या मार्फत. त्यानंतर मात्र कुठेतरी लगाम लावलेला दिसतोय तो विशाल शिंदे यांनी. तर नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. फलंदाज नाव आयडियल 11 आपला 12वा खेळाडू इथे आतापर्यंत पोहोचलेला नाही या ठिकाणी. फलंदाजाचं नाव आयडियल 11. वारंवार पुकार करतो आम्ही आयडियल 11. आपला 12वा खेळाडू जो आहे ना तो पॅव्हलियन मध्ये असणे गरजेचं आहे. बेदी बेदी फलंदाज नाव सांगायचं कृपया. नफीस. नवीन फलंदाज आहे तो नफीस. कृपया खेळाडूला मैदानामध्ये यायचं आहे विनंती असे आयोजकांकडून. कृपया खेळाडू कोणत्याच खेळाडूने मैदानामध्ये दाखल नाही व्हायचे.
आयोजन कमिटीच्या माध्यमातून आयोजन कमिटी त्या ठिकाणी डिसिजन घेत आहे. पहा आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी थ्रो गोलंदाजीचं ऑब्जेक्शन आपल्याला विशाल शिंदे या खेळाडूवरती पाहायला मिळतंय आणि तिसरे पंच अगदी मैदानामध्ये जाऊन त्या ठिकाणी या गोष्टीची शहानिशा करताना पाहायला मिळतील. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, आयडियल 11 आणि एका बाजूला मोर्या 11 कामोटे. जो काय डिसिजन असेल तो पंचांचा असेल, पंच जो काय डिसिजन देतील तो डिसिजन दोनही संघांना त्या ठिकाणी मान्य करावा लागेल आणि आयोजन कमिटीशी कुणीही वादावाद करणार नाही किंवा कामोटे क्रिकेट असोसिएशन बरोबर कुणीही वादावाद करणार नाही आणि जो संघ वादावाद करताना आढळेल त्या संघाला स्पर्धेमधून बाद करण्यात येईल. आयोजन कमिटीकडून निर्णय आलाय, त्यामुळे विनंती असणार आहे तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, जो काय डिसिजन येईल तो मान्य करावा लागेल. ओव्हर टू संतोष सर. धन्यवाद जेडी. दरम्यान दोन्ही पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करा, बराचसा अवधी गेला या सामन्यामध्ये. काहीसा थोडासा नैसर्गिक अडथळ्यामुळे सामना थांबवण्यात गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामना चालू करण्यात येतोय. तर पाहायचं या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय, स्ट्राईकला खेळतो मात्र नफीज, नॉन स्ट्राईकला असेल तो आतापर्यंत सुनील येवले. तो वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसऱ्या षटक मात्र हाताळताना दिसतो तो मात्र विशाल शिंदे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले ते विशाल शिंदे आणि तर पाहायचा पुढचा चेंडू कशा प्रकारे करेल तो विशाल शिंदे. या ठिकाणी पाहतो आपण तिसऱ्या पंचांची पण मागणी केली जाते. चला सामना चालू करा दोन्ही पंच. पुढचा चेंडू विशाल शिंदे यांचा, समोर असलेला फलंदाज नफीजला फुलटा प्रकार चेंडू पाहायचा आहे, फलंदाज डोक्यावरून पंचांचा निर्णय येतो या ठिकाणी नो चेंडू.
आणि हा खराब चेंडू म्हणून घोषित करतात दोन्ही पंच. या ठिकाणी अवंत धावसंख्या 1+1 संघ मात्र पोहोचतो या 27 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झाल्यानंतर. तर पाहायचं यानंतर चेंडू जो येणार आहे तो फ्रीड असेल, नामी संधी असेल, मात्र ती सुनील येवले यांच्यासाठी. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करेल तो विशाल शिंदे. सुनील येवले याला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू म्हणावा लागेल विशाल शिंदे यांचा. चेंडू काही समजला नाही तो मात्र सुनील याला चेंडू जातो तो निर्धाव. चांगला कमबॅक. या आधी चेंडू होता तो खराब चेंडू टाकला होता तो विशाल शिंदेने. त्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीवरती पूर्णपणे नियंत्रण ठेवून चेंडूला मात्र अचूक टप्प्यावरती टाकण्यात यशस्वी होतो तो मात्र विशाल शिंदे. पुढचा चेंडू फुलटा प्रकार चेंडू उजव्या भारचा चेंडू खराब चेंडू असेल नक्की. पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतो नो चेंडू. वारंवार खराब गोलंदाजी करण्यामध्ये सातत्य दिसतंय ते मात्र विशाल शिंदे यांचं. काहीसा गोलंदाजीमध्ये अडथळा आला होता. त्यानंतर मात्र थोडासा संघाची धावसंख्या होते ते 28 धावसंख्या. थोडासा अडथळा आला होता गोलंदाजाला. त्यानंतर थोडासा चेंज ऑफ पेस करताना दिसतोय गोलंदाज विशाल शिंदे. आणि कुठेतरी लय आणि लाईन भरकटाने दिसतोय हा विशाल शिंदे. तर पाहायचा पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल तर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी पद्धतीचा हा चेंडू मात्र सुनीलला वारंवार बीट करण्यामध्ये यशस्वी होतोय तो विशाल शिंदे. सलग दुसरा चेंडू निर्धाव होतो तो मात्र सुनील येवले याला. अशा प्रकारच्या चेंडूला नेहमीच सीमा रेषेबाहेर फेकण्याची ताकद जी आहे ती सुनील येवल्यामध्ये. आणि तोच फलंदाज मात्र या ठिकाणी बीट होताना दिसतो वारंवार. कुठेतरी ताळमेळ न जमताना दिसतो तो सुनील येवले यांचा. तो पुढचा चेंडू असेल तो विशाल यांचा. पुन्हा एकदा फुलटा प्रकार चेंडूला भीक करून दिलंय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू मात्र तो सीमेरेषेच्या बाहेर 6 धावसाठी. या 6 धावेने धाव फलक मात्र जात येते 34 धावसंख्येवरती. 3 गडी बाद 34. चांगला फटका देखणा फटका होता तो सुनील येवले यांचा. आतापर्यंत प्रथम फलंदाजी करताना दिसतोय तो आयडिया 11. 34 धावसंख्या झाली. 3 गडी बाद झाले आतापर्यंत. 3 षटकांचा खेळ संपतोय या ठिकाणी. 18 चेंडूचा खेळ संपलाय. आता येणारे फक्त 12 चेंडू असतील. आणि 12 चेंडूमध्ये पाहायचं किती धावा जमा करतात दोन्ही फलंदाज. एका बाजूने खेळतो तो सुनील येवले. 2 नंबरच्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज अतिशय धुवाधार फलंदाजी करताना दिसतोय. चांगली खेळी करतोय आतापर्यंत. नक्कीच जास्तीत जास्त जर स्ट्राईक मिळाली सुनील येवलेला तर नक्कीच 60+ स्कोर होईल. यामध्ये काही शंकाच नाही. पूर्णपणे लय मध्ये दिसतो तो सुनील येवले. तर पाहायचंय चौथं षटक कोण घेऊन येतोय. कारण येणाऱ्या 12 चेंडूवरती नक्कीच आक्रमण होणार आहे. आणि आक्रमण नक्कीच थांबवावं लागेल. आणि ते आक्रमण थांबवण्यासाठी मात्र गोलंदाज येतो तो स्वतः कर्णधार पंकज घाडगे. कारण त्याला नक्कीच माहिती आहे येणाऱ्या 12 चेंडूवरती जास्तीत जास्त धाव जमवण्याचा जो प्लॅन असेल तो आयडियल 11 संघाचा. तर पाहायचं या ठिकाणी आमचे आणखी एक सहकारी मित्र प्रशांत कनागल यांचं आगमन झालंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. तर पुन्हा एकदा पाहायचंय पंकज घाडगे पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. तर समोर असलेला फलंदाज नंपीस याला. पहिला चेंडू पंकज यांचा. पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न यशस्वी पण होत आहे. चेंडू मात्र जातोय फायनलच्या दिशेने 4 धावांसाठी. या 4 धावांचा संघ मात्र पोहोचतोय तो 38 धावसंख्येवरती. पूर्णपणे विचार करून खेळलेला हा फटका. चांगला फटका बघण्यात आला तोय नफी यांच्या बॅट मधून. कोण आहे मग बॅट्समन. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू होता तर पंकज यांचा. त्या ठिकाणी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय विशाल शिंदे यांचं. आणि एक धाव पासून काही रोखू शकत नाही. आणि एका धावावर समाधान मानावं लागेल ते दोन्ही फलंदाजांना. तर पाहायचं आता मात्र स्टाईलला खेळतो सुनील येवले ज्याने पहिल्या चेंडू पासून आक्रमक पवित्रा घेतला होता. आतापर्यंत चौकार षटकार मारून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोचवलोय तोच हा फलंदाज सुनील येवले. या अगोदरच्या 3 मॅच मध्ये त्याची बॅट काही तळपली नाही.
त्यानंतर चौथ्या मॅच मध्ये मात्र चांगला पवित्रा घेतलाय तो सुनील येवले याने. आपली बॅटिंग ऑर्डर चेंज केली त्यानंतर मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये ते सुनील येवले रिव्हर्स शिफ्ट करण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय. त्या ठिकाणी चेंडू मात्र जातोय जमिनीला गुदगुला करत सीमरेषे बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावीने संघ मात्र पोहोचतोय तो 43 धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी सुनील येवले यांच्या मार्फत. माझं नाव का आहे रायगड या जिल्ह्यामध्ये ते दाखवून देताना त्याच प्रकारची फलंदाजी करताना मात्र दिसतोय तो हा सुनील येवले. नक्की शेवटच्या षटकापर्यंत हा सुनील थांबला ना नक्की 60-70 पर्यंत स्कोर नेऊन ठेवेल आपल्या आयडियल 11 संघासाठी. आता मात्र खोलवर पद्धती चेंडू होता पंकज घाडगे यांचा. चेंडू काही समजला नाही तो सुनील यांना. चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर हैदर यांच्या हातामध्ये. चांगला कमबॅक पाहायला मिळतो तो आपल्याला पंकज घाडगे यांच्या गोलंदाजी मार्फत. तर पुन्हा पंकज तयार असेल समोर असलेला फलंदाज सुनील यांना. आकोटोप्यात चेंडूचा भेद घेतला. चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न तेवढं चांगला झेल मात्र होतं या ठिकाणी पॉल यांच्या मार्फत. आणि एक मोठा धक्का मात्र बसतोय तो आयडियल 11 संघाला. सुनील येवले सारखा मोठा फलंदाज बाद होताना दिसतोय तंबूमध्ये परतताना दिसतोय. जो फलंदाज आतापर्यंत आपल्या संघासाठी भक्कम अशी कामगिरी करत होता भरीव अशी कामगिरी करून तंबूचा रस्ता मात्र पकडतोय तो सुनील येवले. चांगली फलंदाजी दाखवली आतापर्यंत. संघाला मिळालेला हा चौथा धक्का 43 धावसंख्यावरती. नवीन फलंदाज मात्र येतोय सुनील यांची जागा भरून काढण्यासाठी तो मात्र अक्षय गोवारी. जर अक्षय गोवारी यांनी सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर गुणवंत गोवार यांच्याकडून 5000चं पारितोषिक लागू केलंय. 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर गुणवंत गोवार यांच्याकडून पारितोषिक जाहीर केले आहे अक्षय गोवार यांच्यासाठी. तर पायचा पहिला चेंडू फेस करतील पंकजांचा ते अक्षय गोवारी. पुढचा चेंडू पंकजांचा फुलटा प्रकार चेंडूला भिरकावून दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येतोय आणि झेल मात्र बाद होतोय तो अक्षय गोवारी. षटकार मारण्याच्या नादात आपला गडी मात्र गमवतोय तो अक्षय गोवारी. संघाला मिळालेला हा 5वा धक्का अवघ्या 43 धावसंख्येवरती. धावसंख्या होते ती 43. 5 गडी बाद 43. संघाची धावसंख्या झाली ती 43. 5 गडी बाद झाले. यानंतरचा होणारा सामना असेल तो मास्टर सूर्या वर्सेस खुशी 11 टायगर फोर्स. या दोन्ही संघांदरम्यान सामन्याची नाणेफेकीचा कॉल होणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. हॅलो विक्रांत पाटील. जर का विक्रांत पाटील आता इम्पॅक्ट प्लेअर बसवला तर गुणवंत गोवारीकडून 2000 रुपये. बघा सचिन विचार करा. तो वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन येते गोलंदाज मेहमूद. एक वेगवान असा गोलंदाज मेहमूद. हॅलो मास्टर सूर्या कॅप्टन. माफ करा शेवटचं षटक असेल 5वं षटक काशी ट्रान्सपोर्ट मेहमूद यांच्या मार्फत. हॅलो फलंदाज आहे तो स्ट्राईकला खेळतो. टॉस साठी द्या. सुयश पायचे पहिला चेंडू जेडी यांच्या हस्ते उडवण्याचा त्यांना आग्रह करतोय. जेडी आपण टॉस उडवून घ्या. मास्टर सूर्या वर्सेस सचिन ट्रान्सपोर्ट खुशी 11 टायगर फोर्स. धन्यवाद मंगेश काका. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू काही समजलं नव्हतं सुयशाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता परंतु चेंडू मात्र खोदून काढतोय सुयश. त्या ठिकाणी 1 धाव तो मात्र नक्की मिळते.
क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो मात्र पंकज घाडगे. एका धावेपासून मात्र काही रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या मात्र होते ते 44. शेवटचं षटक चालू असताना तर पायचा आता मात्र शाईला खेळेल तो फलंदाज सचिन पाटील. या फलंदाजामध्ये पण मोठी फटकेबाजी करण्याची ताकद आहे. नक्कीच उरलेल्या 4 चेंडूमध्ये मोठी फटकेबाजी करण्याची अपेक्षा असेल संघ सहकार्याकडून. पहिला चेंडू होता उजव्या बाहेरचा चेंडू, ब्लॉक मध्ये चेंडू काय समजला ना सचिन यांना, सोडून दिलाय, लेफ्ट केला चेंडूला आणि चेंडू मात्र जातो निर्धाव मेहमूद यांचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मेहमूद यांच्या मार्फत. तर पाहायचं येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो मेहमूद. समोर असलेला एक धडाकेबाज फलंदाज सचिन यांना जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी पाहायचं आहे एक धाव तो मात्र नक्की धावून काढणार आणि बाईच्या स्वरूपात मिळणारे ही एक धावा. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 45. शेवटचे षटक चालू असताना शेवटचे 2 चेंडू बाकी. तर पाहायचं शेवटच्या 2 चेंडूवरती किती धावा जमवत आहेत ते सुयश आणि सचिन पाटील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल तर सुयश याला फुलटाच प्रकार चेंडूला भिरकावून लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी पाहायचा पंकज घाडगे येतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. एक धाव तो मात्र धावून काढणार दोन्ही फलंदाज आणि एकच धाव त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण मानावं लागेल पंकज यांच्या मार्फत. संघाची धाव संख्या धीम्या गतीने वाढताना दिसते. संघाची धाव संख्या होते 46. प्रथम फलंदाजी करताना आयडियल 11 काम होते. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील. समोर मात्र फलंदाज आहे तो सचिन पाटील. जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी पाहायचंय पंकज घाडगे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली थ्रो पेक, एकच धाव. धाव संख्या मात्र 47. 48 धावांचं आव्हान मात्र असेल ते मोरे 11 संघाला. अवघ्या 30 चेंडूमध्ये 48 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. तर पाहायचं या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. मास्टर सूर्या विरुद्ध खुशी 11 टायगर फोर्स यांच्यामध्ये. सर्वात महत्वाची मॅच आपल्या समोर येणार आहे. यानंतर एका बाजूला असेल परेश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला असेल बारक्या कांबळे. पुन्हा रायगड महाराष्ट्रामध्ये गाजलेले दोन्ही फलंदाज. नक्कीच आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येते. खुशी 11 टायगर फोर्स विरुद्ध मास्टर सूर्या. चला आयडियल 11 ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बराचसा उशीर झाला या सामन्याला, बराचसा वेळ निघून गेला आपल्याला. या ठिकाणी नोंद घ्यायची आयडियल 11. हॅलो आयडियल 11. चला सुबोध गोवारी, सुनील येवले ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बराचसा उशीर झाला या सामन्याला. आपण पाहतोय बराचसा अडथळा पण आलाय या सामन्यामध्ये, त्यामध्ये बराचसा वेळ निघून गेलाय. त्यानंतर तुमचं सहकारी महत्वाचं ठरेल या ठिकाणी. तर यानंतर आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येणार आहे. शिवन ट्रान्सपोर्ट 11 विरुद्ध खुशी यांच्यामध्ये. तर चालू असलेला सामना मोरे 11 कामोडे विरुद्ध आयडियल 11 कामोडे यांच्यामध्ये. प्रथम नाणेफेक जिंकून मोरे 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. फलंदाजीसाठी पाचारण केले होते ते मात्र आयडियल 11 संघाला. आणि प्रथम फलंदाजी करताना 27 धावा जमा केले ते मात्र आयडियल 11 संघाने. हॅलो हॅलो सुबोध 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 इम्पॅक्ट प्लेअर आहे. अरे विक्रांतला इम्पॅक्ट ठेवा.
2,000 रुपये घेऊन जावा गुणवत्तकडून. स्कीम आहे. विक्रांत इम्पॅक्ट 2,000 लेके जाओ. पैसे तयार आहेत ना. एक बॉक्स आणि 2,000. बघा विक्रांतला बाहेर काढा. लाईव्ह वाला सोमनाथ आहे. तू सांग मी कसं बोलू. मला सांग काय बोलू मी बोलतो. तसेच मोर्या 11 साठी 30 बॉल 48 रनची गरज आहे. हां मोर्या 11 जर जिंकली तर ती सेफमध्ये जाईल आणि जर मोर्या 11 हारली तर गाडी क्रमांक 1552. तसेच बारक्या कांबळ्या विरुद्ध टायगर फोर्स परेश म्हात्रे यातून जो हरेल तो गाडी क्रमांक 1552. आणि परेश म्हात्रेनी जर चुकून KGN मारली, KPL KGN काय मारली तर गुणवंत गोवारीकडून एक त्यांना ऑफर आहे. ऑफर सरप्राईज ऑफर आहे. आम्ही त्याची मिरवणूक काढणार आहे ते पण छकड्यावर. तशीच बंपर ऑफर आली आहे परेश दादा म्हात्रे यांच्यासाठी. दर त्यांनी 25+ रन मारल्या तर सागर पाटील आणि सुशांत पाटील आणि बारक्या कांबळे यांच्याकडून संध्याकाळी चिल्ली आणि परत 5,000 रुपये. परेश मॅच जाऊ दे तिकडं उडत, ये 25 मार, 5,000 मस्त जत्रा आहे घरी. काहीतरी उलटा पालटा कर. बघूया पंकज विरुद्ध नफीज आहे ना. 12वा प्लेयर जर आला ठीक आहे. चला खेळा. ओ नफीज गुड लाईन वरून टेकअप केलेला बॉल पंकज साठी. शांत राहिले बरं वाटतं ना. तसेच नफीज टू पंकज टू नसीफ आणि नफीज. बघूया दुसरा चेंडू. बघूया मला तर वाटतंय हा 6 आणि ती गजदादाचा जो टावर आहे त्याला सलामी दिली पंकजांनी. अजून ऑफर दे ना कोणाला तरी. बघूया बॉलर साठी थर्ड अंपायर आलेला आहे. 2 मिनिटात पाठवतो. सर नाव का सरांचं. जर विनाकारण होत असेल तर कशाला मॅच थांबवता रे भावा. नाही रिकव्हर करा इथून देऊ. ठीक आहे अंपायर आहे तिकडं, इथून देतील काय टेन्शन नाही. मॅच चालू करा कारण की आपल्याला फायनल पण खेळवायचे. पंकज सहकार्य करा पटापट. पहिल्या ओव्हर मधून तिसरा चेंडू पंकज साठी नफीज. बघूया. हो तिसऱ्या बॉलवर पण 6 पंकज यांचा. चेक केला पंकज का टेन्शन नाही. प्लेन बॉलर आहे.
अरे बस कर या बस कर. याच करताय का पंकज आयुष्यभर दिसतोय. सांड सारखा मारणारा प्लेअर पंकज. 2 6 मारले, एक टावरवर आणि एक गल्लीत. बघूया एक जाळ्यावर 3 बॉल 2 6 मारले. नफीस टू पंकज, पंकज टू नफीस. बघूया चौथा चेंडू कुकडुकू आणि आउट. असं असतं पंकज. मागताय जिलेबी दे दिया भज्या. किती बॉल झाले? 4 बॉल 12 रन आणि 1 विकेट. तसेच मोर्या टीमचा 12 प्लेयर जर 2 सेकंड मध्ये आला नाही इथं आमच्या इकडं तर 17 रनांची पेनल्टी आहे का? तरी आमचा कृष्ण मिश्रा हसतो आहे. आमच्या तरी पण कामोडा प्रीमियर लीग मध्ये गणेश भाई सिंग, कृष्णा भाई सिंग यांना नंतर KPL झाल्यानंतर अवॉर्ड देणार आहेत. आणि हे जर आमच्यासोबत जम्मू काश्मीरला आले तर दोघांवर आता कधी हमला होईल. तरी आमचं स्मार्ट बॉय पण काय करणार, जास्त रन झालेच नाही. आणि मागाशींची ऑफर होती 12 प्लेयर. बघा अजून चान्स आहे. 1 बॉक्स आणि 2000. कमरेवर हात ठेवून काय फायदा नाही, अजून फायदा आहे बघा. हा डोके बिके चोळू नका. बघा चिंगड्या बोले कू. तसेच नफीस बघूया काय करतील. ओहो लवली बॅट्समॅन आंबा. हो तसा आंबा हा लोकांना वाटतो को लूज प्लेयर आहे पण तो मारताना एवढा छान मारतो. पण काय थोडं वाटते आहे तरी प्रॅक्टिसची कमी आहे काहीतरी वाटते आम्हाला. टी-शर्ट विशर्ट स्माइल बघा त्याची. हा आणि तसेच आंब्याचा पण सीझन चालू आहे आणि खेळायला पण आंबा आहे. तुला काय करायचं ते कर आता. नफीस चल दांडी गोल. हो बघा आला सीझन आंब्याचा आहे. बघितला मारला साताऱ्याला त्यांनी बॉल. एक ओव्हर 16 रन. किती पाहिजे? 24 बॉल. मोर्या टीम साठी 32 रनची जरूरत. आणि परत ऑफर आहे बघा बारक्या कांबळेकडून. आता ऑफर आहे 12 मॅन बसवा 2000 प्लस 1 बॉक्स तो पण बटवायझर. कॉमेंट्री केलं आहे पैसे मला किती 1500 भेटतील 2000 कॉमेंट्री केलं. ठीक आहे मॅच बीच जाऊ दे. मी तर रोज 1500 घेत जाईन. कुठं आहे भाऊ? इथे आहे ना भाऊ. इथे आहे ना. मला तर वाटते खंडू राक्षे हा बाहेरून एवढा सांगत जातो असं करा तसं करा हे करा ते करा. पण आता त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. 40+ ते मास्टर माइंड आहेत पण त्यांचा काय बोलबाला चालत नाही. आणि त्यांनी जर कॅच पकडली तर अतुल भाऊ आवटी यांच्याकडून 1 आंब्याचा बॉक्स आणि नितीन कवडेकडून आंब्याची पेटी. ओव्हर टाकल्यावर काहीतरी दुसरं बघू. कोण आलं बॉलर? जय. सेकंड ओव्हर घेऊन आलाय जय. आणि हरेश साठी. आणि बघूया आंबा सीझन आंब्याचा आहे म्हणून त्यांनी त्याच्याकडे स्ट्राईक ठेवली. बघूया स्माइल एवढी गोड आहे. खेळणं पण गोड आहे. वाटते लूज पण गेल्या वर्षी टायगर फोर्समध्ये होता थोडा थोडे कमजोरी वाटलेली पण आता स्ट्रॉंग आहे. मोर्या 11 ही स्ट्रॉंग टीम आहे. चेंगळे बोले कू. बघूया 12 प्लेयर पाठचा. डोक्याला हात लावून का फायदा नाही. हा डोक्याला हात लावून का फायदा नाही. बघूया वाकून पाकून का फायदा नाही. स्माइल बघा. आणि चिंगल्या बोले कू. आंबा बघूया शांत प्लेयर का
मोऱ्या टीमचा रिवर्स, मला माहित आहे रिवर्स. हो चिंगड्या बोले कू. हो थ्रो बघा हाय. हाँ ये देखो इम्पैक्ट प्लेयर का फायदा देखो, गया 1 रन बचाने के लिए और दे दिया 1. ऐसे प्लेयर चाहिए, ऐसे प्लेयर चाहिए कामोडिया टीम में, ऐसे प्लेयर चाहिए केपीएल में. वही तो मस्ती मजाक में चलता है सब केपीएल केजीएन. तरी पण मला तर वाटते अजूनपर्यंत संधी आहे. बारक्या कांबलेचे सारखे वारंवार फोन येतात. आता तर 5,000 लावलेत. ही मस्ती मस्ती अंगलट येईल. हॅलो ही मस्ती अंगलट येईल. थोडा मोर्या टीम लक्ष द्या. आणि खंडू राक्षे यांना ऑफर आहे. 3 मॅच काय दिले नाही तुम्हाला, आता काहीतरी द्या. तुमच्या कॅप्टनला सांगा, बाहेरून सांगून का फायदा नसतो. आता थोडं लक्ष द्या, इकडे तिकडे बघून का फायदा नाही. चिंगड्या बोले कू आणि जाप. हॅलो चिंगड्या बोले कू कू काय फार करून का फायदा नाही. झापकू झपू काहीतरी कर. बघूया खंडू राक्षे काहीतरी बोलत आहे कॅप्टन. तिकडे खंडू राक्षे आणि इथं बंडू राक्षे. कृष्णा मिश्रा त्याची थोडी आता टाईट झालेली आहे. खंडू तुझं काहीतरी चुकते. तू बॉलरला काहीतरी सांग, बॅट्समॅनला सांगून का फायदा नाही. हा चिंगड्या बोले कू कू नाही, झापकू झपकू. तसेच मोर्या टीमचा एक इम्पॅक्ट प्लेयर आहे इथं कृष्णा मिश्रा. त्याला कधी पण उतरा तुम्ही आणि 2 बांबूचे फटके द्या. आणि कृष्णा मिश्राची एक असं आश्वासन आहे, ती उन्हाळ्यात तो फुकतो आणि पावसाळ्यात. हॅलो हा पावसाळ्यात तो सुकतो आणि उन्हाळ्यात तो फुकतो. तो हे कृष्णा मिश्रा. कुठली तरी पावडर आहे त्याच्याकडं. किती बोल आहे. शॉट दुसरे ओव्हर मधले 4 बॉल झालेले आहेत आणि 22 रन झालेले आहेत. तसेच थोड्या वेळापूर्वी विशाल शिंदेवर आक्रमण झाले होते, आता ते आक्रमण करतात. चांगलं आहे, असंच करा, काहीतरी दाखवा. तेव्हा तुम्ही केपीएल मध्ये गाडी नाहीतर बाईक, तिकडे ऑडी पण लावलेले आहे सिरीजसाठी. आता मी काहीतरी विचार करतो, जर 12वा प्लेयर चिंगड्या बोले कू बसला तर गाडीची ऑफर पण देऊ आपण, बघूया. आणि खंडू राक्षे तुम्ही मला तर वाटतंय ना बसायला पाहिजे होते. 3 मॅचला तुम्हाला ओव्हर नाही. खाली दुसऱ्या टीम मधून असं करा तसं करा, चालत नाही. 600 रुपये फुकाट गेले. टी शर्ट बिशर्ट ते आता काहीतरी मला द्या. खोला टाकलेला बॉल. लास्ट बॉल शिल्लक आहे. तसेच 23 रन झालेले आहेत मोर्या 11 संघाचे आणि 2 विकेट आहेत. बघूया आंबा वर्षे जय बाईकर. शेवटचा चेंडू 5 बॉल 7 दिल्यानंतर बघूया. तसेच आमचे मास्टर माइंड गणेश. आंबा वाईट बॉल. मला तर वाटते 3 ओव्हर शिल्लक आहे. कॅप्टन चेंज करून खंडू राक्षेला ठेवा, काहीतरी उलटा वलटा करील तो. ते बघा लावले हात जमिनीला. रिवर्स, परत रिवर्स. आंबा मला माहित आहे. हो हो बघितला, उन्हाळ्यात आंबा आणि या उन्हात पण आंबा. सुबोध दादा
थोडी माझी काहीतरी ठेवा, ते खंडूला द्या काहीतरी. तसेच मोर्या 11 साठी 18 चेंडू आणि 18 रनांची गरज. सुनील येवले स्मार्ट बॉय, ते गॉगल बिगल काढा, आता कपडे बिपडे, चला. गाडी क्रमांक 1552. हा काय नाव तुझं? नाव काय का? याचं नाव काय? तसेच झोल्या हा 12वीला नापास झाला आहे, मला माहित आहे. पोलीस भरतीत जायचं आहे, पण तो पोलीस भरती नाही, तू सायकल भरती कर. मग काय करणार आहे तू? अरे तू चोर वाटते, पोलीस कुठून होणार तू? पोलीस तू टायगर भाऊंकडे ट्रेनिंग घे. ट्रेनिंग नको. हा 18 बॉल 18 पाहिजे. 30 रन झाले 2 ओव्हर. सुनील येवले यांनी काहीतरी संघासाठी करायला पाहिजे. 18 चेंडून 18 रनाची गरज आहे. मगाशी सेम पोझिशन होती, सुनील येवले तिकडे होता आणि शिंदे इकडे होता. बघूया आता सुनील येवलेचा पहिला चेंडू बघूया. हाना हाना मायचा मारी हाणलं. 6. ओके, रागात मारतोय. आणि ही टीम अशी आहे, मोर्या 11 लाल लाल मसाला खाऊन येते ही टीम. त्यांचं मेंटरच तसं आहे ना. कृष्णा मिश्रा, गणेश बघा ताव खाऊन आलेले बॅट्समॅन. हो एक सिंगल बघा. उन्हाळ्यातला आंबा बघा कसा धावते उन्हात बघा. स्माइल भारी आहे पण त्याची. चला लूज प्लेअर वाटतो पण मारतो ना तो. बघा हात बीत बघा त्याचे. हा चाळे बघा, चाळे बघा. हा तिकडे बघा. परत रिवर्स मारू शकतो बघा. चला उन्हात आंबा पडला पण तो पण चक्क्याच्या बाहेर. किती पाहिजे आता? 15 बॉल 5 ची गरज आहे. मला तर वाटतंय सुनील येवले 3 बॉल मला तर वाटतं खंडू राक्षियांना तरी द्या, काहीतरी द्या. हो 600 फुकट घालवले तुम्ही त्यांचे. आपण रिवर्स चौका. हो बाहेर. चांगला बॉल सुनील येवले यांचा. ब्लॉक हॉल मारा केलेला आहे पण आता करून काय फायदा नाही. गाडी क्रमांक 1552 लाल कलरची ऑडी लागली तुम्हाला घरी न्यायला. आणि चिंगळ्या बोले क्यू कुठं आहे? हा आणि ही टीम अशी आहे बघूया. आंबा काय करतो ते? ओ हो हो हो. मला लय आनंद होतोय की अजून एक जर ओव्हर एक बॉल टाकला तर आमचा दिलरुबा ज्याला म्हणतात 40+, जर एक बॉल अजून जर निघाला तर आमचा दिलखुश खंडू राक्षे यांना ओव्हर भेटेल आणि ते काहीतरी मेडन टाकतील. आम्हाला भरपूर आनंद होईल. KPL मधला सर्वात रागीट प्लेअर तो सर्व राग आपल्या बॅटीने दाखवतो. नाव काय? अर्जुन बेदी. KPL मधला सर्वात रागीट प्लेअर. रायगड प्रीमियर मध्ये खेळणारा प्लेअर बघूया. डान्स बघा त्याचा. मला तर वाटतं माझे इथं 6 मारणार तो. ये घ्या. बाप रे बाप नाही. आणि मला वाटते खंडूच्या मनात काहीतरी चालू आहे. 12 बॉल 5 ची गरज आहे. सुबोध दादा 12 बॉल 5 ची गरज आहे. अजून इम्पॅक्ट प्लेअरला तुम्हाला अजून संध्या बारक्या आपले वारंवार फोन करत आहेत. 5000+ बटवायझरचा बॉक्स म्हणजे एक शूज पण येतील बघा. टाईट होऊन ती नाश्ता पण येईल आपल्याला. नियम और अटी लागू. आणि चिंगड्या बोले कू.
प्लीज यार खंडूवर अन्याय करू नका प्लीज. 700 रुपये कुठं लावले. हो काढणार टी शर्ट काढणार. पण मला वाटते सचिन दादा मेडन ओव्हर टाकतील आणि खंडूला काहीतरी एकतरी बॉल टाकायला भेटेल. तसेच मोर्याला 12 बॉल जिंकण्यासाठी 5 रन पाहिजे. परेश मात्रे तयार राहा नाही तर गाडी क्रमांक 15-52 तुमची पण लागू आहे. मला वाटते खंडू ते बघा हाय ओर तर ओर नाही आणि इकडे धाव तिकडे धाव. त्याला माकड पळवडला तिकडचा जंगलामधला. हा ते बघ हाय ठेवलं उन्हात सावलीत तरी ठेवते बघ. मायला 700 प्लस 200 800 झाले. हा आणला सावलीत आणला. माझा काहीतरी फायदा झाला आणला सावलीत. ते बघ म्हणजे खंडूसाठी फिल्डिंग लावलेली आहे ती. आणि खंडू जर इथं काय चान्स भेटली ना तर घरीच प्रॅक्टिस करा. 12 बॉल 5 रनची गरज. शिंदे प्लस पाटील. बघूया काहीतरी झालं ते बॉल काय इबूत आला काय पडला तो. खंडू बघा लेझरचा प्लेअर बघा. हा आणि पाटी बघा चिंगल्या बोले क्यू कमरेवर हात ठेवलाय. बघूया हा असं मला तर वाटते हा बॉल चिंगल्या बोले कू. हो पकड रे भाई पकड 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 शाबाश खंडू. चिंगल्या बोले कू आम्हाला करता. हा खंडोबा सारखे जर कमरो हात ठेवून नाही हो विठोबा सारखे काहीतरी मारा. हा ते पावसाला 6 मारलेले अजूनपर्यंत काय दिसलेच नाही. ते सगळे 6 थांबलेत. हो बघा हैदर आले. डेंजर बैट्समैन रिवर्स इधर उधर खेलता है और आग भीग के बॉल लगता है उसके. वही हैदर कीपर मोरिया 11 का. देखते हैं ये बॉल पे तो छक्का लगा है तो मेरे तरफ से किंग फिशर 3. हाँ लेकिन मेरे को बोल रहे सिंगल निकाल के देने के लिए बोल रहे. हाँ हैदर अली ये तो जम्मू के प्लेयर है. हैदर अली मोरिया 11 में खिला है उनको. काफी डेंजर प्लेयर है हैदर. ओल्डमंग पेंगे. खंडू जमिलेला हात लावतोय. हे बघा मला माहिती रिवर्स मला माहिती प्लेअरच तसा आहे. ओ चिंगड्या बोले चिंगड्या बोले क्यू. हा हे बघा सर्कस मधले आलेला प्लेअर. हा जोकर सारखं उड्या मारते. काय गरज आहे का. हा आणि बघा ते तिकडे बॉल गेलेला आहे. तीच मगर किनारेवर आली बघा. मगर राहुल मगर 3 मॅच खेळवले नाही किनारेवाले. आता आतमध्ये जा समुद्रात उडी मारा. आणि चांगला चिंगड्या बोले कू झपकू वाव लय आवडलं मला. अजून चान्स आहे. 1 बॉल आहे बघा. किती बारके किती 8,000 रुपये. विक्रांत पाटील सचिन दादा आता एक तरी डॉट काढा. हो हैदर कश्मीर के बिलोंग करते हुए हैदर ने मैच जिता दिया. वाट लागली खंडू च्या माईला वाट लागली सर्व. खंडू थोडं टेन्शन. आता खंडूची टीम दुसरी फायनलला गेली त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. ज्या माईला खंडू लय परेश